26 धाब्याची केली करणारा अजय बॉम्बे ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच। या अजयला देऊयात मॅन ऑफ द मॅचची आकर्षक ट्रॉफी देऊन सन्मानित करू। नवा एंटरप्राइजेसचे बिल्डर्स अँड डेव्हलपर्स आणि खऱ्या अर्थानं अरुण क्रिकेट संघ रोहिंजनला एक जबरदस्त पुरस्कार ते क्रिकेट वरती प्रेम करणारे व्यक्तिमत्व प्रमोददा पाटील या तुमच्या शुभ हस्ते मी मॅन ऑफ द मॅच देणार आहोत। या प्रमोदजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचची आकर्षक ट्रॉफी आणि कोल्ड्रिंक देखील देणार आहोत। अजय नक्कीच बोलतील माईक वरती आणि त्यांना देऊयात मॅन ऑफ द मॅचची आकर्षक ट्रॉफी प्रमोददा पाटील यांच्या शुभ हस्ते देतोय। क्रिकेट वरती खूप प्रेम करतात युवकांचे प्रेरणास्थान त्यांच्या शुभ हस्ते अजयला देऊयात मॅन ऑफ द मॅचची आकर्षक ट्रॉफी सन्मान चिन्ह आणि एक कोल्ड्रिंक खऱ्या अर्थानं थंडा थंडा कुलकुल स्प्राइट। मान्यवरांचे आभार खेळाडूचं अभिनंदन। आपण चर्चा करू चला काही हरकत नाही अजय बोलणार नाही मॅचला जशी सुरुवात होईल सन्मान करूयात आपण प्रमोददा पाटील यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल। क्रिकेट वरती प्रेम आहे आणि नक्की जेव्हा जेव्हा रोहिंजन मग खऱ्या अर्थानं तुम्ही म्हणा बॅट पायच असू दे तरी त्याच्या सोबत असतात तुम्ही खेळत राहा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत आणि असा एकमेव पुरस्कार था म्हणून आम्ही कित्येक वर्ष त्यांना पाहतोय। अरुण क्रिकेट क्लबला खऱ्या अर्थानं अरुण हे नाव का देण्यात आलं याचं मागचं कारण अरुण हे जबरदस्त क्रिकेटर होते एक नामांकित क्रिकेटर पण ते आज खऱ्या अर्थानं आपल्यात नाही आहेत आणि त्यांच्या आठवणी प्रत्येकापर्यंत पोहोचवण्याचा क्रम प्रमोददा पाटील तुम्ही करताय। तुम्हाला खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा पुढच्या वाटचालीसाठी खूप शुभेच्छा करू आणि पेठालीला 2 मॅचेस देखील जिंकल्यात आणि नक्कीच आपण तुम्ही जाऊयात मैदानाकडे जिथे पहिल्या पूर्वार्धामध्ये आवाज ऐकूया मोहनजी पाटील सरांचा। थँक्यू सो मच। तर खूप चांगली स्पर्धा पाहतो ओम साई 11 च्या माध्यमातून ही स्पर्धा आयोजित केली गेली 4 दिवस स्पर्धा आणि या स्पर्धेचा आजचा तिसरा दिवसाचा पहिल्या फेरीतील चौथा सामना असेल म्हणजे अंतिम सामना पहिल्या फेरीतील असेल। एका बाजूला न्यू यंगस्टार वाहल संघ आणि त्यांना फाईट करेल महादेव काका विकास स्पोर्ट्स पेठाली। नक्कीच कैलासवासी महादेव काका विकास स्पोर्ट्स पेठाली नावाने हा संघ केलंच असतं कारण की महादेव एक माजी खेळाडू अनेक वर्षे क्रिकेट खेळला आपल्या टीमसाठी। दुसऱ्या बाजूला पाहतो आपण न्यू यंगस्टार वाहल संघ यंग टॅलेंट क्रिकेटर पाहतो आपण या टीम मध्ये म्हणूनच नाव दिलं न्यू यंगस्टार वाहल। पहिल्या फेरीतील अंतिम सामना पाच षटकांचा सामना पाहतो आपण पहिल्या फेरीतील सर्व सामने त्याच्यानंतर सेकंड फेरीतील आपण सामने पाहतो 4 षटकांचे। हे 2 सामने आयरा 11 बुर्दुड संघाने जिंकलेत। चला सलामीचे फलंदाज मैदानामध्ये पाठवायचे आहेत। आयरा 11 बुर्दुड संघ एक सामना मात्र दूर आहे ट्रॉफी पासून। एक सामना जिंकल्यानंतर मात्र नक्कीच ट्रॉफीचे हकदार बनतील।
खूप चांगले सामना जिंकले दोन्ही सामने. आता पहिल्या फेरीतील अंतिम सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. एका बाजूला पेटाळी संघ आणि वाहळ संघ अशी दोन टीमे एकमेकांसमोर पाहायला मिळतील. बिग फाईट मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. चला सलामीची जोडी. वाळ संघ भरपूर उशीर करता तुम्ही. वाळ संघ आपल्याला विनंती असेल की सलामीची जोडी लवकरात लवकर पाठवा. आजच्या या स्पर्धेचा तिसरा दिवस. उद्या स्पर्धेची सांगता होईल. आयोजक कमिटी पाहतो आपण. ज्ञानेश्वर पाटील असेल, अच्युत पाटील, घनश्याम पाटील, मनोज पाटील, बाळूराजे, सागर पाटील, अनुज मडवी, महेश शिंदे, जय पाटील, रोनक पाटील, बंटी गायकवाड, सचिन गावण, अशोक म्हात्रे, राजेश पाटील, हेमंत पाटील, संदेश कालेकर, आकाश पाटील, रोहन पाटील, प्रेम पाटील, यश पाटील, भाविक, ओम मडवी आणि राहुल पाटील. भरपूर आयोजक कमिटी पाहतं. भरपूर सर्वांचीच मेहनत या स्पर्धेला आणि त्यांच्या मुलात आपण आम्हा सर्वांना संधी मिळते. इथे जेव्हा आयोजक मात्र आयोजन करतात त्या मुलं अंपायर, कॉमेंटेटर, डीजे असेल, मंडप डेकोरेशन असेल, या सर्वांनाच मात्र संधी देते. खास करून आमचे मित्र ऋषी माऊली प्रसाद इव्हेंट त्यांनी आम्हाला देखील इथे संधी दिली बोलण्याची. त्यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतो. सलामाची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. निर्विका यंगस्टार चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रायकरला फलंदाज पाहायला मिळेल घनश्याम आणि नॉन स्ट्राईकला प्रसाद. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. पंचांचा ग्रीन सिग्नल. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती. यस बॉलर आर्यन केनी बॉलिंग ट्रॅक वरती पहिला षटक फेकण्यासाठी सज्ज झालाय. आर्यन केनी पहिल्या षटकातील पहिलाच बॉल. समोर फलंदाज घनश्याम. ऑफपिच बॉल होता, पटका चांगला आहे. यावेळेस मात्र फिल्डर दूरवर नाही येतो. भरपूर अंतर होता परंतु बॉल थांबत नाही. बॉल जाते बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा येतोय चौकार पहिल्याच बॉलवरती घनश्यामच्या बॅट मधून. नक्कीच प्रयास कोहलीच्या बॅट मधून आपण चौकार पाहिला. पहिल्याच बॉलवरती दमदार सुरुवात, चांगला स्टार्ट मिळवून दिली आपल्या टीम साठी. तेव्हा प्रयास कोहली पुन्हा एकदा स्ट्रायकिंगला पाहायला मिळेल. गोलंदाज आर्यन केनी यावेळेस मात्र जबरदस्त स्क्वेअर कटचा पटका, देखना पटका, बॉल थांबणार नाही. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. बॅक टू बॅक दुसरा चौकार प्रयास कोहलीच्या बॅट मधून. दमदार सुरुवात, दमदार स्टार्ट मिळालाय. पॉवर प्ले मध्ये पॉवर बॅटिंग पाहायला मिळते. खास करून प्रयास कोहलीच्या बॅट मधून बॅक टू बॅक दोन चौकार त्याच्या बॅट मधून पाहायला मिळतात. टार्गेट केलं गेलं पहिल्याच ओव्हरवरती. पॉवर प्ले मध्ये गोलंदाजी करतो गोलंदाज आर्यन केनी वरती. लॉफुलटस बॉल मिस टायमिंग परंतु फिल्डर नाहीये. वन बाउंस चेंडू जाईल सीमा पार. हा येतोय सलग तिसरा चौकार प्रयास कोहलीच्या बॅट मधून. अगदी मिस टायमिंग होता परंतु पॉवर प्ले म्हटल्यानंतर लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधोमध चेंडू विसावला. एक टप्पा घेत चेंडू सीमा पार. हा सलग तिसरा चौकार प्रयास कोहलीच्या बॅट मधून. अरेंग केलीवरती हा केलेला हल्ला बॉल पहिल्याच ओव्हरमध्ये पॉवर प्ले आणि पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल फलंदाजी पाहायला मिळते. खास करून प्रयास कोहलीची 3 बॉलवरती 3 चौकार सलग. टोटलची विचार केला तर 12 धावा धावफलकावरती. 12 धावा धावफलकावरती. विचार टीम मीटिंग केली. विचार करण्यास भाग पाडले गेले कशी गोलंदाजी करायची पॉवर प्ले मध्ये. शॉर्ट बाइंड लेग, शॉर्ट थर्ड मॅन, पॉइंट, कव्हर.
हा देखील फटका चांगला आहे, परंतु फिल्डर डीप मध्ये तैनात आहे. ऑन साईडला सिंगल कंप्लीट झाली आहे. 4 बॉलचा पहिला षटकातील 4 बॉल झाले. 4 बॉल मध्ये 13 धावा धावफलकावरती पाहतो. स्ट्राईक रोटेट झाली. आता मात्र स्ट्राईकला फलंदाज आलाय समीर नाईक. 13 धावा धावफलकावरती पाहतो आपण. पहिला ओव्हरचा खेळ. पहिल्या ओव्हरमध्ये 4 बॉल मध्ये 13 धावा. स्ट्राईक रोटेट. समीर नाईक स्ट्राईक हेनला. पुढचा बॉल. हा बॉल सोडून दिलाय. पंचांनी इशारा केलाय हा वाईट आहे, अतिरिक्त रन मिळेल. एका रनने मात्र धावफलक पुढे जाईल. 14 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. प्रेशर आहे, दबाव आहे. पहिल्याच 3 बॉलवरती 3 चौकार लगावल्यानंतर तो प्रेशर समीर नाईकच्या बॅटमधून मात्र मोठे फटके आले नाही. तो आता स्ट्राईकला आलाय. हाफ ट्रॅकरचा बॉल परत दिशा दिली आहे. भरपूर गॅप मोठा आहे आणि समीर नाईकच्या देखील सुरुवात केली आहे चौकारांनी आणि या चौकाराच्या मदतीने मात्र धावफलक पुढे जाईल. टोटल पाहायला मिळतील 18 धावा. 5 बॉलचा खेळ समाप्त झालाय. 5 बॉल मध्ये 18 धावा. 1 चेंडू अजूनही शिल्लक पहिल्या ओव्हरचा. पहिल्याच ओव्हरमध्ये दमदार सुरुवात, दमदार स्टार्ट, घणाघाती फलंदाजी आपण पाहिले तर 4 चौकार पाहिलं. 3 चौकार प्रयास कोहलीच्या बॅटमधून, 1 चौकार समीर नाईकच्या बॅटमधून. टोटलचा विचार केला 18 धावा. ब्लॉकमध्ये जॉर्पन लाईनचा चेंडू होता, खेचून काढलाय. सिंगल कंप्लीट. सेकंड साठी प्रयत्न आणि सेकंड देखील कंप्लीट झाले. गुड रनिंग बिटवीन द विकेट. अंतिम बॉलवरती आल्या 2 धावा आणि 2 धावानंतर या ओव्हरची होती समाप्ती. एका ओव्हरच्या समाप्तीनंतर टोटलची अगर टोटल पाहतो आपण 20 धावा. पाच षटकाचा सामना पाहतो. पहिल्याच ओव्हरमध्ये 20 धावा. 20 सरासरी जर धावा कुठल्या गेल्या तर 100 धावा देखील धावफलकावरती पाहू शकतात. परंतु आता पॉवर प्ले समाप्त झाल्यानंतर मात्र धावा कुठेतरी थांबल्या जातात, कारण की फिल्डिंग डिपार्टमेंट मात्र बाउंड्री लाईनला आपण पाहतो. न्यू बॉलर सेकंड ओव्हरसाठी आलाय ऋतिक केनी. ऋतिक केनीकडे भरपूर अनुभव आहे आणि अनुभव मात्र इथं पणाला लावायला लागेल, कारण की पहिल्या ओव्हरमध्ये धावा खर्च झाल्यात 20 आणि इथे कुठेतरी चांगली गोलंदाजी करावी लागेल. एखादा षटक तुम्हाला इकॉनॉमिकल षटक फेकावं लागेल, ज्या षटकामध्ये कमीत कमी धावा खर्च कराव्या लागतील. जर अशा पद्धतीने धावा जर कुठला तर एक मोठा लक्ष तुमच्या समोर ठेवला जाईल. स्ट्राईक एंडला फलंदाज पाहू शकता आपण प्रयास कोहली. या प्रयास कोहलीच्या बॅटमधून पहिल्याच 3 बॉलमध्ये 3 सलग चौकार ठोकले होते. तोच प्रयास कोहली स्ट्राईक एंडला फलंदाज पाहायला मिळते. समोर गोलंदाज ऋतिक केनी. इथं फक्त दिशा द्यायची होती, परंतु बॅटच्या रनरमध्ये बॉल आला नाहीये. व्यवस्थित कुठल्या प्रकारची धाव होत नाही. पहिलाच येतो डॉट बॉल. पहिलाच सफल झाला होता, जागा शोधून काढली होती, परंतु बॉल बॅटच्या रनमध्ये आला नाही, आला डॉट बॉल. अशीच गोलंदाजी करावी लागेल. धावा थांबवावं लागतील, डॉट बॉल तुम्हाला फेकावं लागतील, तस तुम्ही या वाळ संघाला थांबवू शकाल. पुढचा बॉल ऋतिक केनीचा. पुन्हा एकदा तोच प्रयत्न होता, परंतु गलीमध्ये चेंडूची अडवणी केली जातं. पुन्हा एकदा धाव मिळत नाहीये. बॅक टू बॅक 2 चेंडू फेकले ऋतिक केनीने, कुठल्या प्रकारची धाव दिली नाहीये. कारण गरज आहे तुम्हाला चांगली गोलंदाजी करण्याची, कारण की पहिल्याच ओव्हरमध्ये धावा कुठल्या गेल्यास 20 आणि 20 धावा कुठल्यानंतर जसा सेकंड ओव्हरसाठी ऋतिक केनी आला बॉलिंगसाठी, 2 चेंडू फेकले, 2 चेंडू मध्ये कुठल्याही प्रकारे धाव दिली नाहीये. समोर प्रयास कोहली पाहतो आपण. इथं मात्र गॅप भरपूर आहे, बॉल थांबत नाहीये. हा येतो चौकार. पंचांचा इशारा, हा आलाय चौकार. सुरुवातीचे 2 बॉल डॉट आले, थोडासा दबाव निर्माण झाला होता, परंतु एक्स्ट्रा कव्हरला मात्र चौकार लगावला प्रयास कोहलीने. प्रयास कोहलीचा विचार केला तर हा 4था चौकार असेल. पहिल्या ओव्हरमध्ये 3 चौकार सलग ठोकले होते. या ओव्हरमध्ये सुरुवातीला 2 डॉट बॉल आले होते, परंतु तिसऱ्या बरोबरती एक्स्ट्रा कव्हरला चौकार लगावला. पुन्हा एकदा तोच प्रयत्न वारंवार केला जातो, वारंवार सफल होते. डीप फाईन लेग खेळण्याचा प्रयत्न करतो, परंतु
चेंडू बॅटच्या रनामध्ये येत नाहीये, कारण की ऋतिक केनी जवळ भरपूर अनुभव आहे आणि तो अनुभव मात्र आपल्या पणाला लावलाय. आतापर्यंत 4 चेंडू फेकले, 4 चेंडू मध्ये 4 धावा खर्च केल्यात. एक चौकार वगळला तर 3 चेंडू डॉट आलेत. खूप चांगली बॉलिंग आतापर्यंत पाहायला मिळाली आहे, कारण की पहिल्या ओव्हरमध्ये 20 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर अरेन केनीनी त्यानंतर मध्ये कुठेतरी धावा थांबवायच्या होत्या आणि ते काम मात्र ऋतिक केनी करतो. चांगली गोलंदाजी ऋतिक केनी आपल्या टीमसाठी करून देतो. आपल्या ओव्हरचा आतापर्यंत 4 बॉल फेकले, 2 चेंडू अजूनही शिल्लक असतील, परंतु प्रयास कोहली त्याच्या बॅटमधून 4 चौकार पाहिले आपण. तोच प्रयास कोहली स्ट्राईक एंडला फलंदाज पाहायला मिळेल. फुल टच बॉल फक्त दिशा दिली आहे. 2 फिल्डर आहेत, परंतु बॉल अडवण्याचा प्रयत्न करणार का? नाहीये. याप्रमाणे मात्र सुईतून धागा काढायचा तसा मात्र बॉल काढला आणि हा येतो त्याच्या बॅटमधून 5वा चौकार. सॉरी, हो समीर नाईकचा चौकार होता. तर या चौकारच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा पाहायला मिळतील. स्कोर कार्ड पुढे जाईल. टोटलचा विचार केला तर 30 धावा. पुढचा बॉल, हा चेंडू सोडून दिलाय बॅटरला. त्याला माहित आहे का ऑफ स्टंपचा बाहेरचा चेंडू होता. पंचांनी व्हाईट इशारा केला, एक अतिरिक्त रन मिळेल. तीस धावा धावफलकावरती. समीर नाईक स्ट्राईक एंडला फलंदाज पाहतो आपण. पुन्हा एकदा फुलटॉस आणि फुलटो वसूल केलाय. हा याला मानवंदना समालोचन कक्षाला हा षटकार. तर 2 षटकाचा समाप्त झाला खेळ. 2 षटकानंतर 36 धावा धावफलकावरती. पहिल्या ओव्हरमध्ये 20 धावा, सेकंड ओव्हरमध्ये 16 धावा आल्या, कारण की अंतिम बॉलवरती षटकार आल्या. सुरुवातीला 5 बॉलमध्ये 10 धावा खर्च केल्या होत्या, कुठेतरी थांबवलं होतं, परंतु शेवटच्या बॉलवरती लो फुलटच बॉल होता आणि फुलटा वसूल केला फलंदाज समीर नाईकने. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 2 ओव्हर नंतर टीमची टोटल 36 धावा. अजून जर विचार केला जमेची बाजू न्यू यंगस्टार वार्ड टीमची, तर कुठली विकेट मात्र पडली नाहीये. दोन्ही सलामीचे फलंदाज समीर नाईक आणि प्रयास कोहली, सलामीवीर अजूनही फलंदाज मैदानाच्या हातमध्ये पाहायला मिळतात. समीर नाईक खेळतो 4 बॉलवरती 16 धावा, प्रयास कोहली खेळतो 8 चेंडूमध्ये 18 धावा. गोलंदाज तयार असेल. अक्षय केनी, फिरकीचा जादूगार अक्षय केनी. इथे मात्र अक्षयला जादू दाखवावं लागेल या ओव्हरमध्ये. इथे मात्र टीमला ब्रेक थ्रो मिळवून द्यावा लागेल, विकेट मिळवून द्यावा लागेल, तरच तुमच्या धावा थांबतील. कारण की 2 ओव्हरमध्ये 36 धावा, 18च्या सरासरी धावा कुठल्या गेल्या. 2 ओव्हरमध्ये 5 षटकांचा सामना पाहतो. बॉलिंग ट्रॅकवरती अक्षय कोहली आहे, षटक क्रमांक 3, वैयक्तिक पहिलं. इथं मात्र स्लोअर गतीचा चेंडू आणि त्याचा पुरेपूर फायदा. 1 बाउंड चेंडू सीमा पार. हा येतोय चौकार पहिल्याच बॉलवरती. दोन षटकामध्ये 36 धावा. त्यानंतर तिसऱ्या षटकाची जशी सुरुवात झाली, पहिल्याच बॉलवरती चौकार प्रयास कोहलीच्या बॅटमधून अक्षय केनीचा केलाय स्वागत. पहिल्याच बॉलवरती टोटलचा विचार केला 40 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. धावा थांबवावा लागतील, चांगली बॉलिंग करावी लागेल तुम्हाला. इथे देखील फटका चांगला आहे, गॅप भरपूर मोठा आहे. पुन्हा एकदा 1 बाउंस चेंडू जाईल का? आणि गेला 2 बाउंस चेंडू सीमा पार. थोडा थांबला होता, परंतु त्यानंतर मात्र चेंडूने उचली घेतली, चेंडू सीमा पार. हाच आलाय चौकार. बॅक टू द दुसरा चौकार. भरपूर गॅप होता, सलग दुसरा चौकार पाहायला मिळते. अक्षय केनीवरती पुन्हा एकदा हल्ला बॉल केला जातो. कुठल्याच गोलंदाजाला वरती मात्र इथं संधी देत नाहीये. दोन्ही फलंदाज समीर नाईक, प्रयास कोहली. इथं मात्र पहा, एक्स्ट्रा कव्हरला मारायचा होता, बॅटच्या रनामध्ये बॉल आला नाहीये. सिंगल मात्र कंप्लीट केली आहे. सिंगल थांबत नाहीये, स्ट्राईक रोटेट करतात. जरी मोठे फटके आले नाही तरी मात्र सिंगलला प्राधान्य देतात आणि स्ट्राईक रोटेट करतात. ही चांगली रणनीती दोन्ही फलंदाजाची पाहायला मिळते. एका बाजूला समीर नाईक, दुसऱ्या बाजूला प्रयास कोहली.
दोन्ही चांगल्या लयमध्ये चांगल्या कमी चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावांचे योगदान दिले आपल्या टीमसाठी. समीर नाईक खेळतो 4 बॉल 16 आणि 11-27. इथं मात्र जबरदस्त फटका आहे. 1 बाउंड चेंडू सीमा पार हा येतो चौकार समीर नाईकच्या बॅट मधून. रिव्हर्सचा वापर केला आणि सक्सेसफुल देखील ठरला गेला. दोन्ही फलंदाज थांबत नाहीये. एका बाजूला समीर नाईक तर दुसऱ्या बाजूला प्रयास कोहली. कोणी थांबाचं नाव घेत नाही. प्रत्येक गोलंदाजावरती हल्ला चढवला जातो. पहिला षटक केला आर्यन केनी 20 धावा खर्च केल्या. सेकंड ओव्हर पाहिला पर होते केनी 16 धावा खर्च केल्या. त्यानंतर आला अक्षय केनी. इथं मात्र 5 झोपून मारायचा होता परंतु चेंडू बॅटचा संपर्क नाही. इथं मात्र काय घडलं गेलं. संधी निर्माण झाली होती. कदाचित रनआउटची संधी निर्माण झाली होती तरी देखील तसे मात्र बॅकअप नव्हता. बाईच्या स्वरूपामध्ये सिंगल मिळाली. पंचांचा इशारा आलाय. अगदी झोपून फटका खेचायचा होता परंतु बॅटच्या रनरमध्ये आला नाहीये. वाईच्या स्वरूपामध्ये सिंगल मिळाली. कदाचित रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज एखादा बाद झाला असता कुठेतरी धावा थांबल्या असत्या परंतु तसं काही घडलं नाहीये. पुढचा बॉल हा चेंडू मात्र सुरेख. आत्ता चेंडू मात्र डॉट आलाय आणि अशा प्रकारे 3 षटकाचा खेळ झाला समाप्त. 3 ओव्हर नंतर टीमची टोटल पाहायला मिळेल 49 धावा 49. लॉस्ट फॉर सॉरी 50 धावा कंप्लीट झाल्या 3 षटकानंतर. तर तिसऱ्या षटकामध्ये धावा खर्च केल्या अक्षय केनीनी 14 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये 20 धावा. सेकंड ओव्हरमध्ये 16 धावा. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 36 धावा आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये आल्या 14 धावा. टोटलचा विचार केला 3 षटकामध्ये 50 धावा कंप्लीट केल्या आहेत. 50 कंप्लीट झाली आहे आणि जमेची बाजू न्यू यंगस्टर वाल टीमची. तर सलामीची जोडू छत्रपतीचे यशस्वी आयोजक आणि तुम्ही पाहता जे एक श्री गणेशच्या सिद्धी कॉलेजचे एक यशस्वी पुरस्कृत होते आणि खऱ्या अर्थानं क्रिकेटवरती प्रेम करणारे व्यक्तिमत्व कमलाकर शेठ पाटील साहेबांचा शुभागमन झाला. या साहेब तुमचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. ओम साई रमन तळोजे मजकूर आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत करीत आहे. अजयजी पाटील तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. या कमलाकर शेठ पाटील उद्योजपती तळोजे मजकूर छत्रपतीचे एक यशस्वी लाडके आयोजक ज्यांची स्पर्धा येणाऱ्या काही दिवसामध्ये नक्कीच तुमच्या भेटीस येते आणि त्या स्पर्धेचे यशस्वी आयोजक क्रिकेटला दैवता मानणारे आणि या यंगस्टरांना खऱ्या अर्थानं मार्गदर्शक म्हणून नेहमीच त्यांची साथ असते आणि या व्यक्तिमत्वाचं आवर्जून नाव घेतलं जात आहे. हे व्यक्तिमत्व याच रायगडच्या मातीनं या तळोजे मजकूर गावाला दिलं आणि खऱ्या अर्थानं क्रिकेटला आज डेव्हलप करण्याचं काम या व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून देखील होत आहे. ते व्यक्तिमत्व अर्थातच कमलाकर शेठ पाटील आपलं मनाच्या अंतःकरणापासून मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. षटक क्रमांक 4 कौशल केनी असेल. तर आउट आहे फलंदाज. क्षणात असं वाटलं होतं की हा षटकार जाईल परंतु काय जजमेंट ते रिप्ले पाहू शकता आपण. फुल चांगला बॅलन्स ठेवला आणि चांगला झेल टिपला गेला. पहिला फलंदाज बाद झाला 50 या धावसंख्येवरती. 50 धावा कंप्लीट झाल्या होत्या 3 षटकानंतर आणि त्यानंतर मात्र जशी सुरुवात झाली 4थ्या ओव्हरची आणि 4थ्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवरती फलंदाज बाद झाला. झेल पकडला गेला. खेळाडू होता संदीप पाटील. भरपूर अनुभव आहे संदीप पाटीलकडे अनेक वर्ष. कौशल केनी हा गोलंदाज पाहतो आपण. षटक क्रमांक 4. पहिल्याच बॉलवरती विकेटचं पतन. आपल्या ओव्हरचा
पुढचा बॉल फेकण्यासाठी तयार. समोर प्रतीक. प्रतीकचा दे धडाका, जबरदस्त धडाका, आल्या आल्या मात्र टोकलाय षटकार. काय फलंदाजी पाहायला मिळते वाल टीमची. एक फलंदाज बाद झाला म्हणून काय झालं, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आला. प्रतीक जसा आला मैदानावरती तसा मात्र ओव्हरपीच बॉलवरती मात्र विकेट पाहायला मिळाला त्याच्या बॅट मधून आणि धावसंख्येला वेगळा धावसंख्या जाऊन पोहोचलीये 56 धावा. 56 लॉस्ट फॉर 1 विकेट. 56 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. गोलंदाज पाहतो आपण कौशल. हा गोलंदाज पहिल्या बॉलवरती विकेट, सेकंड बॉलवरती षटकार. हाफ ट्रॅकरचा बॉल होता, मोठा पटका मारण्याची नामी संधी होती. पंच इशारा करतात का हा वाईट बॉल आहे, शरीरापासून दूर होता. पंचाने इशारा केला का हा वाईट आहे. एक धाव अतिरिक्त स्वरूपामध्ये धाव जोडली जाईल आणि धावफलक पुढे जाईल. स्कोर कार्डवरती धावा पाहायला मिळतील 57. 57 धावा धावफलकावरती. समोर फलंदाज प्रतीकला पाहतो आपण. इथे का मिस टायमिंग आहे, बॉल हवेत आहे आणि इथं झेल ड्रॉप झालाय. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट झाल्या आहे. नामी संधी होती सेकंड विकेटची, परंतु बॅलन्स घेता आला नाहीये, जजमेंट घेता आला नाहीये. कॅच ड्रॉप झाली, तोपर्यंत 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 धाब्यांनी धावफलक पुढे जातो. 59 धावा. 59 लॉस्ट फॉर 1 विकेट. 59 धावा धावफलकावरती. स्ट्रायकिंगला फलंदाज प्रतीकला पाहतो आपण आणि गोलंदाज पाहतो आपण कौशलला. पुढचा बॉल हा देखील मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. प्रचंड ताकदीचा वापर केला होता, परंतु स्लोअर गतीचा चेंडू होता. बॅट पडल्यानंतर चेंडू येतो, बॅट चेंडूचा संपर्क नाहीये. आलाय डॉट बॉल. कमबॅक केलं मात्र कौशलने देखील. इथं मात्र मिस टायमिंग आहे, परंतु फिल्डर उपस्थित नाहीये. तोपर्यंत चेंडूला दूरवरनं अंतर कापत आलंय फिल्डर. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न करतात, पाहूया. आणि तिसरी देखील कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. डोकामध्ये प्रयास कोहली, दुसऱ्या बाजूला प्रतीक. 3 धावा. 3 धावा धावून काढणं सोपं नसतं, परंतु अशा परिस्थितीत मात्र 3 धावा पूर्ण केल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 3 धावाच्या मदतीने मात्र धावफलक पुढे जातो. धावफलकावरती धावा पाहायला मिळतील 62 धावा. 62. क्लीन बॉल, दांडी गोल. जी ओपनिंग जोडी होती मैदानामध्ये ती मात्र बाद झाली आहे. दुसरा धक्का न्यू यंग स्टार वाल टीमला. 2 गडी बाद. 62 धावा धावफलकावरती पाहतो आपण. 4 षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या ओव्हरमध्ये 20 धावा, सेकंड ओव्हरमध्ये 16 धावा, 2 ओव्हरमध्ये 36 धावा, 3 ओव्हरमध्ये 14 धावा, 50 धावा, त्यानंतर 4थ्या ओव्हरमध्ये 12 धावा म्हणजे 62 धावा 4 ओव्हरमध्ये. तर पाहूया अंतिम ओव्हर असेल, अंतिम ओव्हरमध्ये किती धावा बनतात. 62 लॉस्ट फॉर 2 विकेट. 65 वरती 2 अशी परिस्थिती सध्याच्या घडीला न्यू यंग स्टार वाहल टीमची. अंतिम ओव्हर असेल प्रगतीपथावरती. गोलंदाज अक्षय केनी. या अक्षय केनीचा सेकंड स्पेल पाहतो आपण. पहिल्या ओव्हरमध्ये 13 धावा खर्च केल्या होत्या. हा बॉल चांगला आहे, बॉल चांगला आहे. बॉल पडल्यानंतर मात्र सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जातो. चांगला स्विंग एंड बीज बॅटर बीट. पहिल्याच बॉलवर डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. गोलंदाज पाहतो आपण अक्षय किनीला. समोर फलंदाज प्रतीक आहे. फुलटॉस बॉल आणि फुलटॉस बॉल फुलटॉ वसूल केलाय. वायडिश लॉंग ऑनच्या डोक्यावरनं आहे तो उत्तुंग षटकार प्रतीकच्या बॅट मधून. षटकाराच्या साह्याने मात्र धावफलक पुढे जातं. धावफलकावरती धावा पाहायला मिळतील तुम्हाला 68 धावा. 68 रन्स लॉस्ट फॉर 2 विकेट. पुढचा बॉल प्रतीकसाठी. पुन्हा एकदा स्लोअर गतीचा चेंडू होता, परंतु थोडासा टप्पा मागे ठेवला, गती कमी केली, टप्पा मागे ठेवला आणि तिथे मात्र फलंदाज झाला डॉट. चांगली रणनीती आहे, चांगला
स्विंग मिस. हा देखील अस्तर गतीचा बॉल. इथं मात्र आणखी एक विकेटचा पतन प्रतीकला परतावं लागल. तिसरा विकेटचा पतन. धक्का क्रमांक तिसरा. धावसंख्येचा विचार केला 68 धावा धावफलकावरती. 3 गडी बाद. स्लोअर गतीचा चेंडू होता आपण पाहतो रिप्ले मध्ये. तिथं मात्र बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर फेकता आला नाही फलंदाजाला. हा जर गतीचा चेंडू असता तर कदाचित चेंडू बाहेर गेला असता. 68 धावा धावफलकावरती 3 विकेट पडल्यात न्यू स्टार वाल टीमच्या. सुजल आणि नवीन बॅटर सुजल पाहतो आपण. 2 चेंडू शिल्लक असतील पहिल्या सत्रातील. पूर्वार्ध पाहतो आपण. दुपारचं सत्र पूर्वार्ध पहिला इनिंगचा खेळ पाहतो आपण. पहिल्या इनिंगचा 2 चेंडू शिल्लक असतील. 68 धावा धावफलकावरती 68 लॉस फॉर 3 विकेट. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये घनश्याम आलाय बॅटिंगसाठी. समोर बॉलर पाहतो आपण अक्षय केनीला. हा चेंडू पाईन केलाय. चित फिल्डर दुर्वंडा येणार तोपर्यंत चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. सिंगल फक्त मिळाली आहे. सिंगलच्या मदतीने मात्र धावफलक पुढे जाईल. 69 धावा 69. अंतिम बॉल असेल. टार्गेट सेट करणारा हा बॉल असेल. पाहूया किती धावा टार्गेट सेट करील न्यू यंग स्टार वाहल टीम. अंतिम बॉलवरती षटकार लगवाल की चौकार किती नंबर असेल अंतिम बॉलवरती. लेफ्टी बॅटर सुजल आहे. थोडीशी फिल्डिंग मध्ये परिवर्तन केला जातो. अंतिम बॉल फार महत्वाचा असेल. टार्गेट सेट करणारा बॉल असेल. 69 आतापर्यंत धावा लागल्या गेल्यात आणि पूर्वार्धामधला शेवटचा बॉल असेल. समोर बॉलर पाहतो आपण अक्षय केनीला आणि फलंदाज पाहतो आपण सुजलला. 69 धावा धावफलकावरती. पूर्वार्धातील पहिला अंतिम बॉल 1 टू गो. हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. पंचांचा इशारा वाईट बॉल आहे. 70 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. पाहूया अंतिम बॉलवरती किती धावा अजूनही धावा खर्च केल्या जातील. 70 धावांचा पल्ला अजून टार्गेट पाहतो आपण सध्याच्या घडीला 70 धावा. परंतु कितीचा टार्गेट ठेवला जाईल या अंतिम बॉलवरती कळेल. फुलटॉस बॉल आणि फुलटॉ वसूल केलाय. डीप पाईन लेग बाउंड्री लाईनच्या वरून हा टोकलाय षटकार सुजलच्या बॅट मधून. आणि टोटल पाहतो आपण 76 धावा आणि 70 रिव्ह्यू घेतलाय. त्यांच्याकडे रिव्ह्यू आहे शिल्लक आणि घेतलाय देखील. हाईट पाहावी लागेल. यस फेल डिलिव्हरी आहे आणि 76 धावा बनल्या गेल्यात. 70 धावांचं लक्ष असेल ते म्हणजेच पेटाली टीमसाठी. भरपूर धावा बनवल्या गेल्या न्यू यंग स्टार वाल टीमने सुरुवातीच्या पहिल्या सत्रामध्ये. 5 षटकामध्ये 76 धावा कुठल्या गेल्यात. आता 70 धावांचं लक्ष ठेवलंय पेटाली टीम समोर. तर जशी दुसऱ्या सत्राची सुरुवात होईल
आमच्या समवेत जोडले जातील. दहिसर गावचा एक बुलंद आवाज सौरभ पाटील. या सन्मान करू छत्रपती लाडके आयोजक कमलाकर शेठ पाटील साहेबांचा शुभ सन्मान अच्युतजी पाटील यांच्या शुभ हस्ते. या ज्ञानेश्वर पाटील तुमच्या शुभ हस्ते देखील आपण सन्मान करू. छत्रपती ट्रॉफीचे एक यशस्वी आयोजक आणि पुरस्कर्ते म्हणून ख्याती आहे. क्रिकेटला धर्म मानणारे क्रिकेटवरती प्रेम करणारे व्यक्तिमत्व कमलाकर शेठ पाटील साहेबांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. याच रायगड जिल्ह्यातील तलोजे मजकूर गावातील आमचे कमलाकर शेठ पाटील. क्रिकेटवरती खूप प्रेम आहे खऱ्या अर्थानं. त्यांचा सन्मान मायेची शाल पुष्पगुच्छ प्रेमाचं प्रतीक अच्युत पाटील आणि ज्ञानेश्वरजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करतोय. तुमचं मनपूर्वक सरचे स्वागत. आपण उपस्थित राहिलात असंच प्रेम आपल्यावरती राहू द्या. अजयजी पाटील या तुमचा देखील सन्मान आपण करणार आहोत. या अजय पाटील तुमचा देखील आपण सन्मान करू. मुख्य व्यासपीठावरती उपस्थित पाटील यांचा देखील सन्मान आपण करणार आहोत. आलेल्या तमाम लडक्या क्रिकेट रसिकांचं मनपूर्वक सरचे स्वागत. मान्यवर व्यासपीठावरती ज्यांचा सन्मान अजयजी पाटील आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. तुम्हाला देखील खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा. जेव्हा प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये हा सन्मान पार केला प्रेझेंट मॅच कडे आपण लगेचच वळणार आहोत. थँक्यू सो मच मोहनजी पाटील सर. सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक सहर्ष स्वागत. तुम्ही स्पर्धा एन्जॉय करता. ओम साई 11 तलोज मजकूर आणि तमाम लडक्या क्रिकेट रसिकांचं क्रिकेट मान्यवरांचं व्यासपीठावरती ज्यांचं नुकताच सन्मान देखील आपण त्याचा पाड पडला. कमलाकर शेठ पाटील उपस्थित आहेत. तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. त्यांच्या जोडला अजयजी पाटील असतील, अच्युतजी पाटील असतील, ज्ञानेश्वरजी पाटील या स्पर्धेचे लाडके आयोजक. संघ तुम्ही पाहता स्वर्गीय महादेव काका विकास स्पोर्ट वेठाली त्याला फाईट करतीय न्यू यंगस्टार वाल अर्थातच कायरा 11 वाल या नावाने नक्कीच टीम उतरत असते आणि याचे पुरस्कर्ते आकाश शेठ पाटील शिडोन. जर तुम्ही आला असाल तर या आमच्या मुख्य व्यासपीठावरती तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. स्काला या नावाच्या हॉटेलची देखील ओपनिंग झाली. खऱ्या अर्थानं नक्कीच चविष्ट जेवण देखील त्याच्या शॉपवरती नक्कीच भेटलं जातं. आमचे आकाशजी तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत.
पहिल्याच बॉल वरती बॉल चाललाय, डॉट बॉल आलाय, डॉट बॉलला सुरुवात केली आहे. गोलंदाजीला तुम्ही पाहता या षटकातील पुढचा बॉल जेवढा उडवला बॉस तशाच रीतीनं फटका. बॉल चालला पहिला दुसरा टप्पा घेत सीमा रेषा पार, कबर सीमा पार, पहिला चौकार. अनुज मडवी तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. या 4 धाबा स्कोरबोर्ड वरती तुम्ही पाहता या षटकातील पुढचा बॉल धीरजचा. बॅटच्या मिडल ऑफ दी बॅट उंच गेला आणि पाटीलनं ठोकला लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. प्रेक्षक दर्गाला सलामी देणारा सीमा पार षटकार. रिप्ले पाहू शकाल, शफल झाला त्याच्यानंतर क्रॉस बॅटेड ऑन साइडला बिग हिट. संदीप पाटीलचा षटकार पाहिला. 10 धावा धावफलकावरती. 77चं भल्ला मोठं लक्ष पार करायचंय. धावा चेस होतील पण त्या बनवाव्या लागतील. बॅटचा डॉपेज विकेट कीपर त्याचं काम केलंय पूर्ण. विकेट महत्वाची. संदीप पाटीलची मिळती धीरजला. पहिला विकेट लागलेला पहिला धक्का टीम पेठालीला. कौशल केनी आलाय मैदानामध्ये. धाबा धावफलकावरती तुम्ही 10 पाहता स्कोरबोर्ड वरती रणसंख्या. षटकातील पुढचा बॉल पुन्हा एकदा टॉप एज. विकेट कीपर सेकंड विकेट टेकन डाऊन. लागोपाठचा दुसरा धक्का. हॅट्रिक बॉल. सुरुवातीला 10 धावा खर्च केल्या त्याच्यानंतर लागोपाठला 2 विकेट त्यानं घेतलं. धीरज पुन्हा एकदा सज्ज झाला. या स्पर्धेची दुसरी विकेट हॅट्रिक तुम्हाला पाहायला भेटेल का? पहिले विकेट हॅट्रिक दर्ना टीमच्या विशाल मडवीच्या नावावरती आहे. क्रॉस बॅटेड आल्या आल्या अक्षय केडीचा धमाका. बिग 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 हिट. षटकार. षटकाराच्या बरोबरीनं पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला. धाबा धावफलकावरती तुम्ही 16 पाहताय.
तुम्ही पाहताय धावा धावपलकावरती 16 या आकड्यावरती स्कायरा 11 न्यू यंगस्टार वाहलचे पुरस्कर्ते आकाश शेठ पाटील. नक्कीच त्यांना पाहताय क्रिकेटवरती प्रेम करणारं व्यक्तिमत्व आहे आकाश शेठ पाटील. आणि नक्कीच आता नवीन धाब्याची देखील हॉटेलची ओपनिंग देखील झाली आहे, जो हॉटेल कोणीमध्ये आहे मामा भांजा धाबा. नक्कीच तुम्ही पाहताय मामा भांजा हॉटेल आहे आणि नक्कीच त्या हॉटेलला व्हिजिट करा. आणि त्याच्यानंतर तुम्ही पाहता एक जबरदस्त पुरस्कर्ते स्कायरा तो हॉटेल आहे आणि स्कायरा 11 न्यू यंगस्टार फाल हा सगळं नेहमीच या परिसरामध्ये खेळत असतो. त्याचे पुरस्कर्ते आकाश शेठ पाटील. तुमचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. घनश्याम आला पहिलाच बॉल बॅकफुटला गेला, कट केला, बॉल चाला वेगानं थर्ड मॅनला बीट करून सीमा पार. घनश्याम वरती आक्रमण, पहिला चौकार. वीस धावा स्कोरबोर्ड वरती. ऋतिक केणी पुन्हा एकदा खेळण्याचे सज्ज. बॅकफुटला वॉर शॉट, इम्प्रोवायझिंग स्ट्रोक, बॉल चाला एक्स्ट्रा कव्हर सीमा पार. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह लागोपाठचा दुसरा फोर चौकार. चौकाराच्या बरोबरीनं 24 धावा धावफलकावरती पुन्हा एकदा ऑल कार्पेट बॉल चालला बॉन्डाईच्या दिशेनं थोडी मिसफील झाली, याचा फायदा सिंगलच. एका धावेच्या बरोबरीनं धावा धावफलकावरती पुढे जात असताना स्कोर बोर्ड वरती रणसंख्या तुम्ही पाहताय 25 या आकड्यावरती. बघा समोर जी ब्लॅक कलरची कोणाची गाडी आहे ती जरा दादा पुढे घ्या प्लीज. ब्लॅक कलरची कोणाची गाडी असेल ती पुढे घ्या. जी आता जी गाडी आली आहे ब्लॅक कलरची ती पुढे घ्या प्लीज. सुधीर पाटील गाडी पुढे घ्या. मृदुल फुलटॉस होता, बॉल चाललाय तुम्ही पाहता लॉंग ऑनला फिल्डर उपस्थित, एक न स्कोर पुढे चालला. धावा धावफलकावरती 26 या खडावरती. वीस बॉल आणि 51ची अजूनही गरज आहे विजयासाठी. ऋतिक पुन्हा एकदा सज्ज खेळण्यासाठी त्याच्यासमोर घनश्यामला तुम्ही पाहता. बॅटचा कडा लागला, यातला बॉल वेगानं चालला लॉंग स्टॉपला बेधडक आला आणखीन एक ऋतिकचा इनसाइड आउटचा तुम्ही हा चौकार पाहिला. बॅटचा आतला कडा आणि त्याच्यानंतर हा बॅटला स्पर्श होऊन बॉल वेगानं गेला इनसाइड एज आणि त्याच्यानंतर या चौकाराच्या बरोबरीनं स्कोर पुढे चाललाय. रोहनजी पाटील आम्हाला सांगतील धावा धावफलकावरती 30 आणि ओमजी मडवी तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. स्कोरचे आहे 2 ऑफिशियल स्कोरर कालपासून आम्हाला जॉईन आहेत. विकेट कीपर बीट बॉल मागे लॉंग स्टॉपला आणखीन एक 22च्या स्वरूपात येतोय चौकार आणि चौकाराच्या बरोबरीनं धावा धावफलकावरती तुम्ही पाहता 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. रन स्कोर बोर्ड वरती 34.
34 धावा धावफलकावरती. 77चं लक्ष आहे आणि 18 बॉल 43ची गरज आहे. अठरा बॉल 43 गरज. 77चं लक्ष. 2 ओव्हरमध्ये 34 आल्या. P1 P2 मध्ये काय बॅटिंग केली. 13 धाबा आणि 5 बॉल मध्ये. आणि एका बाजूला अक्षयला तुम्ही पाहता ज्याला 2 बॉल फेस केले. 7 वर तो खेळतोय. प्रतीक पाटील आलाय बॉलिंग ट्रॅक वरती. प्रतीक पाटीलचा पहिलाच बॉल क्लिक केलाय. फुलंडलेचा बॉल. फिल्डिंग चांगली झाली आहे. बॉलला गॅदर केलं. गुड फिल्डिंग. आणि तोपर्यंत या बॉलवरती धावा मिळाल्या 2-2च्या बरोबरीनं स्कोर मात्र पुढे चाललाय. धावा धावफलकावरती तुम्ही पाहताय 36 या आकड्यावरती. येणारे बॉल शिल्लक 17 बॉल 41 जुनी गरज विजयासाठी. स्वर्गीय महादेव काका विकास स्पोर्ट फेटाळी संघाला. प्रतीक पाटीलचं शतक आहे. तिसरा फ्रेश गोलंदाज वापरलाय. मोठा हिट केल्याचा प्रयत्न. अपील तुम्ही पाहिली. तोपर्यंत ह्या बॉलवरती धाव मिळतीये. लेग बाईच्या स्वरूपात 1 रन. 1ने स्कोर मात्र पुढे चालला. धावा धावफलकावरती तुम्ही पाहताय 37 या आकड्यावरती. 16 बॉल 40 अजूनही गरज आहे या मॅच मध्ये विजयासाठी. मध्ये 40. एका बाजूला ऋतिक केनीची विकेट महत्वाची आहे. तो मात्र गोलंदाजावरती प्रहार करेल का या ओव्हर मध्ये. प्रतीक पाटीलच्या अगेन्स्ट. षटकातील पुढचा बॉल. फटका चांगला. बॉलला पाठवलंच गेलं. बाउंड्री लाईनच्या बाहेर. मोठा स्लॉट मध्ये पाठवला. इन टू दी प्लॉट. सीमा पार. षटकार. या षटकाराच्या बरोबरीनं धावा धावफलकावरती तुम्ही पाहता 43 या आकड्यावरती. पंधरा बॉल 34 अजूनही गरज आहे विजयासाठी. 15 बॉल 34 अजूनही बनवायच्या या मॅच मध्ये. षटकातील पुढचा बॉल. ऑल दी कार्पेट बॉल चालला बॉन्डाच्या दिशेनं. तिकडे फिल्डर आहेत. या बॉलवरती मिळते 1-1 न स्कोर पुढे चालला. धावा धावफलकावरती 44 या आकड्यावरती तो. षटकातील पुढचा बॉल. अपील हलकीशी. आणि या बॉलवरती लेग पायच्या स्वरूपात एका धावेच्या बरोबरीनं धावा धावफलकावरती पुढे जात असताना स्कोरबोर्ड वरती जनसंख्या तुम्ही पाहताय 45 या आकड्यावरती. 13 बॉल विजयासाठी 32 ची गरज आहे. उडवला
झेलची शक्यता लॉंग ऑनला फसलाय ऋतिक आणि विकेट मिळतीये फलंदाज बाद. बघा ड्रिंक स्टॉल लगेचच पाणी घेऊन जा. 12 बॉल 32 ची गरज. गोपाल शेठ पाटील साहेबांचा शुभागमन झालाय. साहेबांना विनंती करतो या मुख्य व्यासपीठावरती. वेलकम, आपलं स्वागत आहे. बारामध्ये 32 ची गरज आहे. सरासरी प्रति षटकामध्ये आता 16 ची आहे या मॅच मध्ये. पहिलाच बॉल मिस्तामिंग मिड विकेटला फसलाय. मिल्डे घनश्यामला विकेट अक्षय केणेची. फलंदाज बाद. आता समीकरण 11 बॉल 32 ची गरज. मॅच अजून संपली नाहीये. मैदानामध्ये वैभव आला. बॅटिंगसाठी वैभव केणला पाहता. नोस्ट्रायकेनला हेमंत केनी. 11 बॉल 32 ची गरज या मॅच मध्ये. हे षटक या मॅचचं टर्निंग पॉइंट आणि पहिल्या बॉलवरती विकेट भेटली आहे. उंच गेला कॉटन बॉल. घनश्याम सज्जद आणि कीन एक पकडला. सेकंड अटेम्प्टला झेल. विकेटचं पतन. दुसरा धक्का इथे तुम्ही पाहताय या ओव्हर मध्ये घेतला घनश्यामनं आणि लागणारा मैदानावरती धक्का क्रमांक 5वा. चला कमलाकर शेठ पाटील, तुम्हाला तुमच्या स्पर्धेसाठी खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा देऊ. छत्रपती ट्रॉफी लवकरच भेटीस येते. त्याचे यशस्वी आयोजक येणाऱ्या पुढच्या नवीन वर्षामध्ये नवीन जल्लोषामध्ये कमलाकर शेठ पाटील तुमचं मनपूर्वक सरसे स्वागत. हॅट्रिक बॉल आणि हा बॉल आलाय तो मात्र डॉट. 9 बॉल 32 या मॅच मध्ये 9 चेंडू 32 जुनी गरज आहे. 18 बॉल 43 ची गरज असं वाटलं. हा सामना पेठालीच्या बाजूने येईल की काय. त्यानंतर कमबॅक तुम्ही पाहिलं प्रतीकचं आणि या ओव्हर मध्ये लागोपाठचे 4 बॉल डॉट, ज्यामध्ये 2 डॉट
2 विकेट, लाजवाब गोलंदाजी, जबरदस्त गोलंदाजी करतोय. षटकातील पुढचा बॉल, हा बॉल मागे ठेवण्यात आला आणि आणखीन एक डॉट बॉल. कालच्या दिवसामध्ये मेडनवर पाहिलं धरण्याची आशिष पाटीलची या मॅच मध्ये प्रयास तुम्ही पाहताय. सॉरी, घनश्याम ची मध्यमवर पाहायला भेटेल का? आणि अशा रीतीने या स्पर्धेचं तुम्ही पाहताय दुसऱ्या मेडनवर एकदा गोलंदाजी आवडली असेल तर डेफिनेटली वारकर टाळ्या चाल्याच पाहिजेत घनश्यामसाठी. आणि हे षटक त्यांना फेकलं, हे निर्धाव या स्पर्धेचं दुसरं. आणि आता समीकरण 6/32. सहा बॉल 32 ची गरज. एक नामांकित क्रिकेटर आहेत हेमंत किनियाना तुम्ही पाहता, त्यांची बॅटिंग आम्ही पहिले पाहिली आहे. आता 32 धावा चेस होतील का? पेटालीच्या बाजूनं ताकद आहे त्यांच्यामध्ये, ते करू शकतात. नवीन विक्रम त्यांच्या नावावरती होईल का? या मी कॅप्टनला विनंती करतो, सीएसके टीमचा कॅप्टन या श्री गणेश आई गावदेवी, सीएसके सिद्धी करवले या. बंटी पाटील कॅप्टन अक्षयला पाठवायचं लवकर टॉस साठी. याच्यानंतर आपण सेकंड मॅचची सेकंड इनिंग तुम्ही पाहणार आहात. सेकंड राऊंडची सेकंड मॅच. उंच गेला आणि हा देखील डॉट बॉल. 4 बॉल विजयासाठी आता 32 ची गरज आहे. स्विचिट, वॉल शॉट, बॉल चाललाय दन 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 करत बाउंड्री लाईनच्या दिशेनं चौकार. उडवला. ओ हो, ही मात्र तुम्ही पाहता लॉंग ऑन ला क्लिअर करणारा तुम्ही हेमंत किनीचा हा षटकार पाहिला. एक लेजंड क्रिकेटर आणि कुठेतरी तुम्ही पाहता आता यंगस्टरना जास्त चान्स दिले जातात. हा बॉल देखील डॉट आणि एक पाऊल आता दूरात विजयापासून. टॉस साठी या. सिद्धी करवले टीमच्या कॅप्टनला विनंती आहे, टॉस साठी लवकर या. आणि अशा रीतीनं सामना जिंकला. तुम्ही पाहताय टीम स्काय 11 न्यू यंगस्टर बहाल टीम ने खूप खूप अभिनंदन. हार्ड लक बॉयज टीम. पेठाली आणि हेमंतदादा केडी, गोपालचंद पाटील यांचा देखील आपण सन्मान करतोय. या लगेच कॅप्टन या, सिद्धी करवले टीमचे कॅप्टन या.